हाय सगळ्यांना. हे शूट आहे ना फ्रायडेला काढलं आहे मी शुक्रवारी. तर आम्ही चाललो होतो प्रेमच्या स्कूलमध्ये. 6 वाजता त्याचं स्कूलमध्ये एक फंक्शन होतं, म्हणजे ॲन्युअल कॉन्सर्ट आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम होता. तर म्हटलं मग जाऊया. त्याच्यामुळे डॉक्टर पण घरी थांबलेले होते दुपारनंतर आणि आम्ही निघालो तिकडे गेल्यानंतर असंच हे बघा प्रेमल सारखं चाललं होतं की वंशूला त्याच्या टीचरला दाखवायचं, त्याची मिसला. आणि कार्यक्रम 9ला संपणार होता ना. तर मग नितीन त्याला म्हणत होते की प्रेम तुला येताना जेवण करायचं की बाहेर. तो म्हणे की मला नाही जेवायचं. तर मग ते बोलले की आम्हाला तरी कुठले हाऊस आहे. 5-9पर्यंत आलो आणि तिथून पुढे एवढी ट्रॅफिक जाम झाली की खूप वेळ झाला. 5:45चा कार्यक्रम होता, तर 5:45 आम्हाला तिथंच झाले. म्हटलं आता काय आपण वेळेवर पोचत नाही, पण पोचलो आम्ही. 6-10 वाजले तोपर्यंत पोचलो आणि नंतर त्यांनी आमचे तिकीट वगैरे चेक केले आणि आम्हाला एंट्री दिली आतमध्ये. तर मी तिला बोलत होते की मी शूट करते, पण मग ते परमिशन आहे की नाही काय माहीत नाही, उगाचच करायचं. आणि त्यांचं ते बोलायचे म्हटलं आपल्याला. तर ते बोलले की नाही, कोण नाही बोलणार आज. आणि खरंच कोण बोललं नाही आम्हाला, कारण की आम्ही ॲडमिशनला गेलो तेव्हा आम्हाला कुठलेच फोटो वगैरे काढू दिले नाही त्यांनी, स्कूलचा नाही का कोणताच नाही. आणि आतमध्ये घुसताना तर इतकं भारी त्यांनी हे केलं होतं ना, मस्त मस्त डेकोरेट केलं होतं. आतमध्ये गेले तर मस्त तिथं फोटोशूटचं वगैरे करत होते बाकीचे, कारण की त्या दिवशी त्यांनी सगळी परमिशन दिलेली होती वाटतं काढायची, त्यामुळं कोण एवढं हे नव्हतं करत. मग आम्ही पण फोटो वगैरे काढले आणि निघालो आम्ही तिकडं ग्राउंडवरच ते कार्यक्रम होता प्राईजचा आणि डान्स वगैरे होते ते. तर तिकडे गेलो, तर तिकडं पण जाताना तिथं बॉटल वगैरे दिल्या आम्हाला. आणि आतमध्ये जाऊन बघतो तर डायरेक्ट लास्टला आम्हाला बसायला भेटलं, कारण की पुढं एवढी गर्दी होती ना आणि आम्हाला टाईम पण झालेला. सगळे लवकर येऊन ज्यांच्या मुलांचे डान्स होते ते लवकर आले असतील आणि पुढं बसलेले असतील तर त्यांनी स्क्रीन वगैरे लावल्या होत्या 2, त्यामुळे त्याच्यावरच बघितलं आम्ही. प्रेमने पण खूप एन्जॉय केला, डान्स वगैरे केला. आणि नंतरून आम्हाला आणि तिथून निघालो डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचं शूट घेतला आम्ही. हे म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, तर ताईच्या घरी सगळे बसले होते जेवायला. समोरच ताईच्या घराच्या ते वास्तुशांतीचा कार्यक्रम. मग प्रेम पण बसला आराध्यान त्यांच्यासोबत जेवण करायला. आम्ही गेलो तिथं पूजेच्या ठिकाणी, कारण की तिथं सत्यनारायण महापूजा पण झाली होती ना. तर मग त्यांना तिथं गेलो, दर्शन वगैरे घेतलं. एक डॉक्टर साहब है, वो परेश का भी छोटा ही है ना बच्चा. आणि तिथे गेले होते काका इतके खुश झाले ना. ते बाहेरचे कुठले तरी आहे, त्यांचं सरनेम तिरुपती आहे. तर मग ते पण खुश झाले बरं का वंशूला बघून. आणि गिफ्ट दिलं. चल तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.